आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। रील पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते गौरव। नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाअंतर्गत आयोजित रील आणि पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांचा आज गौरव करण्यात आला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। युवकांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रील स्पर्धेत ओम दत्तात्रय पाटील यांनी प्रथम, भूषण सोनवणे यांनी द्वितीय तर दिग्विजय देशमुख यांनी तृतीय क्रमांक मिळवला। पोस्टर स्पर्धेत शुभम बांद्रे प्रथम, गणेश कांबडी द्वितीय आणि सुप्रिया गोसीन तृतीय ठरले। विजेत्यांना अनुक्रमे 21,000, 15,000 आणि 11,000 रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थ मुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले। बक्षीस वितरण समारंभाला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, डीसीपी गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि डीसीपी झोन 2 किशोर काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। ड्रग्सच्या कारवाई झालेल्या आहे, कुठे गांजा मिळालेला आहे, कुठे एमडी मिळालेला आहे। तर अशा प्रकारे एक फोरम आहे की प्रत्येक नागरिक, कारण त्याच्याकडून तुमच्या गल्लीत काय चाललंय त्या प्रत्येक ठिकाणचा फीडबॅक जर प्रत्येक नागरिकांनी अशा प्रकारचा काही वाईट होत असेल, चुकीचं होत असेल, तो जर फीडबॅक आम्हाला दिला, कारण एवढं मोठं शहर आहे, साधारण 3,400 आमची स्ट्रेंथ आहे फक्त, तर आपल्या सगळ्यांकडून आणि आपल्या सगळ्या मार्फत सर्व नागरिकांनी जर यात सहभाग घेतला तर आपल्याला नक्कीच खूप या ड्रग्सच्या विरोधातलं हे जे युद्ध आहे ते खूप सोपं जाईल। त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्या मार्फत सर्व नागरिकांना पण विनंती आहे की आपल्याला कुठे काही संशयास्पद वाटलं तर आपण आम्हाला कळवा। CP WhatsAppवर पण एक मेसेज टाका। एका मेसेजमधून कधी आडगावची केस झाली, 200 किलो गांजा, 100 तुमचे उपनगर नाशिक रोडचे केसेस झाल्या, 100 200 किलो MD, 200 ग्राम या MD आपल्याला मिळालं। तर आपण लेट्स ऑल फाईट टुगेदर, लेट्स ऑल प्ले टुगेदर इन दिस, आणि वी कॅन डेफिनेटली विन।